गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज 7 एप्रिल आणि युद्धाची जी पावलं आहेत ती अजूनही कडकच आहेत. कसल्याही प्रकारे ते थंड व्हायला तयार नाही. ट्रम्प साहेब तर म्हणतात इराणला मंगळवारी संपून टाकल, मंगळवारी कदाचित शेवटची नाईट असेल, असे त्यांचे विधानही येत आहेत. आणि हे सर्व विधानं एक युद्धाच्या आगीत तेल टाकण्याची सर्व सर्व विधानं दिसत आहेत. जर आपण आपलं कॅलेंडर पाहिलं तर आज अशी व्ही-आय-पी न्यूज म्हणजे हा 6 होता. या न्यूजला आपण काल लाईव्ह ट्रेडिंग केली. लाईव्ह ट्रेडिंग आणि कालच्या सेटअपचं जर बोलायचं झालं तर काल आपण स्टरडे, ओके, 1 मिनिट. हा, काल आपण एप्रिलच्या ग्रुपला लाईव्ह ट्रेडिंग केली. हे लाईव्ह ट्रेडची प्रॉफिट आहे. जवळजवळ 200 पीप आपण ॲक्युरेट तिथं पकडण्याचा प्रयत्न केला. काहींनी 150 पीप पकडले, कोणी 200 पकडले, कोणी ज्याच्या त्याच्या हिशोबाने ट्रेडिंग काल केली आहे. हे दिवसभराचे झोन आहेत, ज्या झोनला ट्रेडिंग करणं अपेक्षित होतं व्यवस्थितरित्या. हा 4607चा ट्रेड आहे. जवळजवळ 150 पीप यांनी कॅच केला, परंतु तो जास्तीत जास्त वर गेला. त्यानंतर सेलचे ट्रेड सेल झोनला करण्यात आलेले आहेत. आपण काल रात्री म्हणजे सोमवारी रात्रीच आपण काही स्कॅल्पिंग झोन असतील, काही ट्रेड असतील, हे सर्व सर्व गोष्टी काय केल्या आपण शेअर केल्या होत्या. हा एक झोन आपण मॉर्निंगला दिला होता. मॉर्निंगला म्हणजे या टॅप मध्ये होण्याच्या अगोदर मार्केट इथं 56 ला होतं. त्याच वेळेस आपण 4606 ते 4615 हा बाय दिला होता आणि तुम्ही पाहिला असेल तिथून मार्केट व्यवस्थितरित्या बाय साईड चाललं गेलं. त्यानंतर वरती आपण सेल झोन एक 65चा एक सेल झोन होता, 65चा, आणि डायरेक्ट वरती 27 ते 32 हा एक सेल झोन होता. मग मार्केटने आपल्या सेल झोनला व्यवस्थितपणे रिस्पेक्ट दिली. हा संपूर्ण व्हिडिओ एक दिवस अगोदर म्हणजे रात्रीच टाकण्यात आला होता. हा सुद्धा वीकली व्हिडिओ आहे. त्याचे सुद्धा झोन सगळेच्या सगळे एकदम परफेक्ट सध्या वर्क होताना दिसत आहे. म्हणजे झोनची जर बाब बोलायचं झालं तर आता झोन विषयी तर बोलू, परंतु आज अशी महत्वाची न्यूज नाहीये मार्केटमध्ये. उद्या मात्र उद्या एक USD FOMC मीटिंग पण ती रात्री आहे आणि 9 आणि 10 तारखेला आपण आता लाईव्ह घेणार आहोत. त्याच्या आधी आपण लाईव्ह घेणार नाही. फॉरेक्स फॅक्टरीचा विषय आपण इथं क्लोज करू. ऑल इंडिया बुलियन मध्ये जर रेट पाहिला गोल्डचा, तर गोल्डचा रेट जो 1,50,000च्या आसपास जागेवर आहे. चांदी सुद्धा जाग्यावरच आहे. त्यामुळे विशेष इथं अशा हालचाली दिसत नाहीत. हा दिलेला आपण कालचा सेटअप जिथून बरोबर मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. मी सांगितलं होतं की मार्केट गॅप डाऊन ओपन होणार आहे आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतरच मार्केट तिथूनच मार्केट वरती जायला पाहिजे. त्याच्या पाठीमागचे कारण सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते. आणि मार्केटने जवळजवळ 750 पॉईंट खाली येऊन म्हणजे 750 पीप खाली येऊन इथून जसा आपल्या झोन मधून बाईंग गेला, तो बाईंग गेल्यानंतर डायरेक्ट मार्केट जवळजवळ $89 वरती गेलं. त्यानंतर हा जो आपला झोन होता एक 65-25चा, हा झोन सुद्धा भरपूर मस्त सेलिंग राहिला. म्हणजे इथे एक सेलिंग बसलं $36, अगेन एकदा पुन्हा $17-18 सेलिंग बसलं. आपण दोनदा ट्रेड घेतो, त्याच्यानंतर मार्केट वरती गेलं. हा वरचा झोन इथं इथं पेंडिंग हा एक झोन होता. त्याच्या अगोदर इथं सुद्धा एक विकली झोन आपण दिले होते, दोन झोन 4700चा, 4650 ते 4700 हा एक झोन आपला विकली झोन मध्ये त्याची लेवल होत्या. ज्या वरच्या झोन आता बाकी आहेत. आता हे झोन मी डिलीट करणार आहे. हे जे दोन्ही झोन आहे हे आपल्या या ठिकाणी डिलीट झालेले आहेत. यांचा आता मर्यादा संपलेली आहे. आता बॉटमला इथं झोन आहेत या ठिकाणी. काल न्यूज मध्ये जर बघितलं तर न्यूजचे जे झोन होते, न्यूजचे झोन आपण बघू. हे विकली झोन आहेत. हा विकली मग सिच्युएशन आहे. विकली सिच्युएशन असल्यामुळे त्याच्यामध्ये बरोबर एंटर केल्यानंतर मार्केट डायरेक्ट डाऊन साईड आलं. अजून या झोन मध्ये खेळतंय. कदाचित बॉटम ते हे दोन्ही झोन 4750 ते 4800 हा एक झोन आणि खाली 8545 ह्या झोन उडण्याची शक्यता आहे आणि नंतर तिथून एक स्ट्रॉंग बाय आणि स्ट्रॉंग सेल मिळण्याची शक्यता आहे. काल आपण न्यूज मध्ये हे झोन दिले होते, सर्वांना आठवत असेल की आपण इथं 4650 आणि 4446 हा SL सहित आपण हे ट्रेड दिले होते. SL सहित हे झोन दिले होते. जर तुम्ही व्यवस्थितरित्या ऑब्झर्व केला असेल तर रात्री इथं मार्केट आल्यानंतर मार्केटने पुन्हा 16-17-18 बाय आणि पुन्हा या ठिकाणाहून बाय व्यवस्थितरित्या झालेला आहे. पुन्हा रात्री या ठिकाणी सुद्धा $22-23 बाय झालं. म्हणजे 500-600 पीपीतून बाय झालं. न्यू सेशन
लाईव्ह सेशन क्लोज करण्याच्या अगोदर मी सांगितलं होतं की 46 ते 47 या दरम्यान मार्केट सेल होणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी एक सेल करू शकता आणि तिथून बरोबर मार्केट सेल होऊन डाऊन साईड जर बघितलं तर 500 पीप पर्यंत सेल झालं आणि त्याच्या अगोदर तर आपण लाईव्ह ट्रेडला प्रॉफिट काढलाच होता. बॉटमला हा सुद्धा एक ट्रेड दिला होता. हा एक शॉर्ट सेल म्हणजे न्यूजचा आपला कार्यक्रम असतो. आणि आता आपण आजचा सेटअप बनवायचा प्रयत्न करणार आहोत. आजचा सेटअप बनवताना सगळ्यात अगोदर आपण विकली कॅन्डल बघूयात. विकली कॅन्डल दबत आहे दोन्ही साईडने. इथपर्यंत आल्यानंतर काल कॅन्डल खाली आल्यानंतर विकली कॅन्डल रेड सिच्युएशन मध्ये बनली होती. प्रॉफिट 56 थ्री कॅन्डल स्विंग मार्केटचा रिव्हर्स दिशेने बंद आहे, त्यामुळे आपण डेली कॅन्डलला महत्व देऊयात. तिथं त्या कॅन्डलला महत्व आपण देणार नाही. कालचा जो दिवस होता त्या कालच्या दिवसामध्ये इथं कॅन्डल क्लोज होऊन मार्केटने एकंदरीत बीपीआर घ्यायचा प्रयत्न केलाय. पण बीपीआर म्हणावं तसा काय बीपीआर मार्केटने उचललेला नाही. म्हणजे जितक्या पॉवरने 50% आसपास उचलायला पाहिजे होता तसा काय बीपीआर मार्केटने उचललेला नाही. म्हणजे 4715 जो भाग आहे, 15 का 25 एक मिनिट, 4715 1720च्या आसपास हा भाग येतोय. पण 4721 टिपू हा भाग पेंडिंग आहे. ओके, पेंडिंग आहे. त्याच्या अगोदर मी सांगेल की तो भाग तर चला किती पेंडिंग येते पण वरती सरकून ठेवूयात त्याला, आणि तो येतोय 32च्या आसपास. ओके, 32च्या आसपास हा भाग येतोय. त्याच्या अगोदर कालच्या दिवसाची जी व्हॉल्यूम इम्बॅलन्स आहे त्याच्यामध्ये मार्केट सध्या ओपन झालंय. विशेषतः ही एक डोजी कॅन्डल आहे. आता डोजी कॅन्डल मध्ये वरच्या दिशेत मार्केट ओपन झाल्यानंतर धोका असा असतो की इथून जर खाली सरकलं तर मार्केट परत वरच्या दिशेमध्ये येत नाही. हे डोजी कॅन्डलचं वैशिष्ट्य बऱ्याच वेळा दिसून आलेलं आहे. तिथे 4680 हा एक पार्ट दिसून येतोय. बॉटमला जर डोजी कॅन्डलचा जर पार्ट बघितला तर या ठिकाणी दिसतंय डोजी कॅन्डल. ओके, 4621 21 आणि एक व्हॉल्यूम इम्बॅलन्स जी बाकी आहे उचलायची मार्केटला, या ठिकाणी हा पॉइंट आहे 4600 4600. आणि मग जर मार्केटने ही कॅन्डल कोणत्याही दिशेत ब्रेक केली, डेली कॅन्डल इथं खाली 4652 4552 म्हणू आपण, 4552 ब्रेक केलं तर मोठ्या प्रमाणात सेल जाईल. हे 52 ब्रेक केलं की विकली व्हिडिओ मध्ये चालल्या जायचं आणि विकली व्हिडिओच्या लेवल काढून घ्यायच्या आहेत. विकली व्हिडिओच्या वरती लेवल काढायच्या आहेत. ओके, 4781. आता आपण सरळ सरळ डेली लेवलच्या व्हिडिओ मार्क केला, लेवल मार्क केला. त्या डेली लेवलच्या मार्क अजून आपण बारीक करू त्याला. 4800 ब्रेक झालं तर मार्केट भरपूर प्रमाणात वरती जाईल. मग एवढा एवढा भाग आपण मार्क करतो ट्रेडिंग साठी. ओके, H4. आता H4 मध्ये हा एक मध्ये तुम्हाला एफपीजी सारखा भाग दिसतोय. अतिशय बेस्ट लिक्विडिटी आहे. वरती सुद्धा 81चा एक बीपीआरचा भाग आहे. बेस्ट लिक्विडिटी आहे. बेस्ट लिक्विडिटीचा एक चान्स इथं आहे. एक ऑर्डर ब्लॉकची कॅन्डल आपण इथं घेतोय. इन्स्टिट्यूशन सुद्धा H4 म्हणता येईल याला. 81 ते 82च्या दरम्यान मी याला 85 म्हणतो. 85च्या दरम्यान याला सेलिंगची एक सिच्युएशन आहे याच्यामध्ये. टॉप आणि बॉटम बीपीआर टू व्हॉल्यूम इम्बॅलन्स 21 पासून सर्वसाधारणतः 15 ते 21 म्हणू आपण याला. 15 to 21, 43-21 हा एक झोन इथे येतोय. त्याच्यानंतर हा जो बॉटमचा भाग आहे हा पण भाग आपल्याला चेंज करायला संधी नाहीये. 4599, 4600, 4577, 4585 टू 4600, 4576,
4600. ओके. हा एक बॉटमचा एक बाय झोन आहे, चांगला स्ट्रॉंग आहे. आता मार्केटमध्ये इथे एक लिक्विडिटी आहे, ज्या लिक्विडिटीला आपण ऍडव्हान्स लिक्विडिटी म्हणतो, जी या ठिकाणी एक स्विंग आहे जो 4 तासाचा आहे. हा स्विंग 4 तासाचा आहे. मार्केटची मॅक्स जर हे ब्रेक केलं, समजा असं झालंच की हा झोन जर ब्रेक झाला, तर एक मोठ्या एसएलच्या स्थितीमध्ये, एका मोठ्या एसएलच्या स्थितीमध्ये जर 4552 खाली ब्रेक झाला, तर एका बिग एसएलच्या स्थितीमध्ये मार्केट या झोन मध्ये येऊ शकतं. त्यामुळं हा झोन मी मार्क करतोय. 4517च्या आसपास आहे तो. 4515 बीपीआर ची हाईट आहे 4538. जर 4552 ब्रेक झाला, तर तुम्हाला या भागापर्यंत म्हणजे कदाचित 45 44 आणि 45 जरी म्हणलो आपण याला, 45 तरी 45 ते हरकत नाही, पण याला 4482 चा एसएल येतोय. 4481 लावतो. 81चा याला एसएल येतो या झोनला. आणि एवढे झोन एक मार्केटचे दिसून येत आहेत. आता वरचे झोन निश्चितपणे हा एक सेल झोन आहे, हा एक सेल झोन आहे, आणि वरती एकदम सिंगलच पॉइंट येतात. लक्षात 81 वगैरे सिंगल सिंगल पॉइंट येतात. मग त्या पॉइंटला वरती स्कॅल्पिंगही होऊ शकते, सेलही होऊ शकतो, पण खाली बॉटम साईडला मात्र झोन येत आहेत. झोन येत आहेत. मग आता आपण काय करू, याला मार्किंग करताना याला अजून एकदा H1 ला जाऊ. H1 ला गेल्यानंतर काय सिच्युएशन दिसते याच्यामध्ये मार्केट सेशन मध्ये ते बघू. मार्केट सेशन मध्ये आल्यानंतर वरती इथं एशिया शिल्लक दिसतोय, म्हणजे मार्केट हा एशिया घेऊ शकतो. बॉटमला टॉपला इथं न्यूयॉर्क शिल्लक आहे, हा न्यूयॉर्क शिल्लक आहे. NYLC म्हणजे हा पण झोन अतिशय VIP सेलिंग साईड आहे, हा झोन हंट होऊ शकतो. क्लिअर कट एकदम दिसतंय. हा वरचा एशिया आहे, म्हणजे एशिया केवळ इथं एका झोन मध्ये अशातला भाग नाही. एशिया पार एशियाची सुरुवात इथूनच सर्वसाधारणतः पॅकअप होतं 24-25 पासून तर 51 पर्यंत, म्हणजे 45-25 ते 45 नाही 47-25 ते 47-51 पर्यंत जवळजवळ हा भाग आहे एशियाचा. जो एशियाचा भाग हंटिंग होऊ शकतो. एशियाचा अंतिम भाग म्हणलं तर 81 येतोय. त्याच्यात ऑर्डर ब्लॉकची स्थिती म्हणलं तर 75 येते. मग याला सुद्धा वरती 75 ते 81 मार्क करू आपण. 75 टू 81. 81 ओके, याला पण मार्क करू. हा भाग फक्त मी न्यूयॉर्कचा आहे, न्यूयॉर्कचा शिल्लक आहे. याचा टॉपेस्ट धरला तर 97 पर्यंत येतोय, म्हणजे 4585 ते 97, 46-97. ओके, एवढा एक भाग इथं आता झोन H1च्या लेवलला तयार झाले. सर्व ठिकाणी लिक्विडिटी इथं पाठीमागे आले, तर या ठिकाणी सुद्धा एक महत्वाचा एक भाग शिल्लक आहे. याला इथं आपण घेऊयात 1 तासाला, आणि वरती या ठिकाणी एफयूजी आणि कॅप इम्बॅलन्स आहे, हा याचा वेगळा झोन तयार करू. ओके, जर कदाचित ब्रेक झालं तरचा विषय आहे, ब्रेक होईल याची शाश्वती कमी आहे, पण तरी सुद्धा आपण तयारीत राहिलेलं चांगलं. 45-35, 35-31 येतो, 31. आणि या ठिकाणी जर बघितलं तर 44-98, मग 45, 44-98 म्हणजे 95 to 45 5 पर्यंतचा भाग बॉटमला मोडतोय. ओके, टॉप कितीला आहे त्याचा 4517 येतो डायरेक्ट. 15 करावं लागेल याला, 15. आणि मिडल पॉइंट 4500. ओके, 44-95. आता हे झोन तयार झालेत एवढे. मग याच्यामध्ये एक महत्वाचा भाग म्हणजे वरती 4800 ब्रेक व्हायला नको, बॉटम 52 ब्रेक व्हायला नको. जर 52 ब्रेक झाला, तर मग हे दोन झोन खाली तुमच्या मदतीला धावून येतील. व्हीआयपी झोन जर आजचं जर मार्केटने काय करावं असं जर वैयक्तिक माझं मत जर असेल, तर मला वैयक्तिकरित्या असं वाटतं, मार्केटचं ऍज पर सेंटिमेंट बघता वरती इथं गेलं मार्केट, इथून जात आहे, या भागामधून एकदा मार्केट सेल व्हावं आणि या भागातून चांगलं बाय व्हावं, आपला दिवसाचा प्रॉफिट कलेक्ट होऊन
आपलं काम संपून जावं अशी अपेक्षा आहे. पण समजा असं झालंच की मार्केट या झोन पासून ब्रेक होण्याची चिन्ह जास्ती आहेत, तर हा बॉटमचा भाग तुम्हाला कामाला येईल. आणि इथूनही ब्रेक झाला तर मग या दोन झोन पैकी तुम्हाला कोणत्याही एका झोन मधून तगडी बाईंग मिळेल. फक्त 52 ब्रेक झाल्यानंतर मात्र थोडंसं थांबायचंय आणि मार्केट शांत झाल्यानंतर बाईंगला बसायचंय. पण मार्केट सेलिंगच्या सिच्युएशन मध्ये थोडंसं जास्ती मला दिसतंय सध्या तरी. का? कारण एक CRT नावाचं एक हे असतं, कन्सॉल्टेशन एक्सपान्शन रिट्रेसमेंट रिव्हर्जन, हे एक सेटअप असतो. पण शक्यतो मार्केट एक 85 ते 90च्या आसपास अजून एक चांगला सेल देईल. म्हणजे ऍक्युरेट जर मार्क करायचा झाला एक केवळ 15 मिनिटाच्या हिशोबावर, तर या ठिकाणी हा एक सेल एकदम बारीक लेवलमध्ये मार्क होतोय. साधारणतः 46, 80, 81च्या आसपास, म्हणजे 85च्या आसपासच तुम्हाला इथून एक सेल मिळणार आहे. जो सेल तुम्हाला इथं पकडायचा आहे, ज्याचा एल हायला ठेवला तर 4707च्या आसपास तुम्ही एल ठेवू शकता. 4707 जर ब्रेक झालं तर मग मात्र ही लेव्हल जी आहे ती लेव्हल आपली संपलेली असेल. मग याला एल कधी म्हणायचं, एल कधी घ्यायचा, काय करायचा, तर तुम्ही 3 कॅन्डल स्विंग नंतर एल देऊ शकता, तसा काही विषय नाही. ओके. मग 4707 हा जो आपला भाग आहे, हा आपला या झोनचा एक स्टडी मटेरियल अभ्यास आहे. पण मग या भागामध्ये आपल्याला एक सेल चांगला मिळणार आहे आजचा डे लेवलचा. हा सेल कमीत कमी इथपर्यंत यायला पाहिजे आणि इथं मार्केट थांबायला पाहिजे या भागामध्ये. म्हणजे बघा, इथून मार्केट इथं आलं, इथून वर जायला पाहिजे, इथून एक सेल व्हायला पाहिजे, नंतर या भागात मार्केट थांबायला पाहिजे. इथून थोडासा वरती जाऊन हा जो भाग होता इथला, हा भाग घेऊन मार्केट इथं पडायला पाहिजे अशी एक मला वाटतंय. त्यामुळं जर नवीन झोन जर म्हणले, जो बनायच्या अगोदरच आपण मार्क करतोय, जो अजून बनलेला नाहीये, तर हा निळा झोन जो आहे, हा झोन मार्केटचा एक डायरेक्शनल झोन असेल. आणि तो सरळ सरळ एक आजचा BCP पॉईंट जरी म्हणलं तरी हरकत नाही. त्यामुळे मग हा हा पॉईंट आपल्याला निर्णायक ठरेल. तर याला आपण एक पॉईंट देऊ, PV56 BCP 4655. 4655 मार्केट 4655च्या खाली आलं की सेल सिच्युएशन मध्ये आहे, इथं आल्यानंतरच बाय. एकंदरीत एवढे दिवसभराचे झोन तयार झालेत. आजची तारीख टाकून हे झोन मी अपडेट करून देतो आणि सर्वांनी या झोनवर शांतपणे ट्रेडिंग करायची आहे. ओके, चलो, गुड लक. थँक्यू. जे काही याचे असतील प्रीमियम, आता 2 दिवस आपलं तर लाईव्ह असणार नाही, 9 ला आणि 10 ला. जसे सेटअप बनतील एनटीटी PSL प्रीमियम ग्रुपवर टाकण्यात येतील. आपण डायरेक्ट 9 आणि 10 ला लाईव्ह येणार आहेत. 7 आणि 8 ला आपले झोन लाईव्ह सेशन नसतील. ओके, चलो, गुड लक. थँक्यू.